झी मराठी, चर्चाही होणारच। डॉक्टर प्रभाकर कोरे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकली बहुराज्य यांच्या केरूर शाखेचा 34वा वर्धापन दिन शाखाध्यक्ष श्री बसगौडा पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करून उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना शाखाध्यक्ष बसगौडा पाटील यांनी सांगितलं की केएलई संस्थेचे गौरव अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या संस्थेनं त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच युवा नेते व केएलई संस्थेचे नूतन अध्यक्ष अमित कोरे, संचालिका प्रीती दोडवाड व मुख्य व्यवस्थापक देवेंद्र खरोशी यांच्या नेतृत्वात अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली। कर्नाटकातील शहरी व ग्रामीण भागासह महाराष्ट्र आणि गोवा या सीमावर्ती राज्यात अनेक शाखा सुरू करून सभासदांना आर्थिक सहकार्य देत त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेने केलाय। केरूर इथं तिसरी शाखा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत 59 कोटी 1 लाख रुपये ठेव, 12 कोटी 20 लाख रुपये कर्ज वितरण, चालू आर्थिक वर्षात 209 कोटी 64 लाख रुपयांची वार्षिक उलाढाल आणि 91 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी बाळगौडा रेंदाळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या वित्तीय सेवा, जीवन विमा, वाहन विमा तसेच कोर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणारी ही संस्था आज विश्वासार्ह ठरली आहे। शाखेच्या प्रगतीसाठी सदस्य, सल्लागार समिती, कर्मचारी तसेच ग्राहक यांचे प्रेम, विश्वास व सहकार्य लाभल्याचं त्यांनी नमूद केलं। कार्यक्रमास अनिल पाटील, सल्लागार समिती सदस्य सिदागोडा कागवाडे, बाबू कानडे, प्रशांत कामगोल, लक्ष्मण पाटील, विठ्ठल बेक्केरी, गुंडू यड्रावे, सचिन रेंदाळे, सिद्धप्पा वडेर, पुंडलिका नाईक, परगोडा पाटील, शाखा व्यवस्थापक नागेश मगदूम यांच्यासह ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिमराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 34ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಒಂದು ನಮ್ಮ ಜನರಲ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಆದ ಕರೋಶಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹತೆಯಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ। ಇವರು ಹಾಗೂ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ ದೊಡ್ಡವಾಡ್ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹಾಗೂ ಪ್ರಭಾಕರಣ್ಣ ಕೋರೆ ಅವರು, ಅಮಿತಣ್ಣ ಕೋರೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇನ್ನಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಲಿ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಹಾಗೂ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಅಂತ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ।